त्या समोरच्या ट्रकपाशी काळू, राखी आणि व्हाईटी बसलाय. चला गुड गर्ल राखी. अरे माझी बबुडीला कसली खुशी झाली ना, कसली खुशी झाली, कसली खुशी. काळू ये. काळू आणि व्हाईटी पण आलेला आहे. काळू व्हाईटी राखीला त्रास द्यायचा नाही आहे. चला या, चला या, चला. कोणाला खाऊ खायचा? चला पटकन. हो हो, चलो चलो चलो, आ जाओ. काय रे बाबुडी, भूक लागली? चला या राखी, चल ये, चल ये इकडे. कुठे देऊ तुला? तिकडे देऊ. थांब, तिकडे आले तुला द्यायला. हाय फ्रेंड्स, नमस्कार, जय महाराष्ट्र. हे बघा आमची राखी, ब्लॅकी आणि व्हाईटी. इतके शांत, म्हणजे असे नाही का, माणसं तरी लग्नाच्या तिथं रांग असते ना जेवायला, तर भांडणं करतात. पण ही लेकरं भांडण करत नाही कधी. म्हणजे किती किती दिवसांनी यांना खायला मिळतं. मी तर 2 दिवसांनी येते, कारण इथं कोणी पण यांना बिस्किट वगैरे देतात. कारण मला एवढ्या डॉगींना सांभाळणं आता खूप कठीण झाले. 2 दिवसांनी येते. एखाद्या लग्नामध्ये किंवा मंदिरात गेले तर रांगेत जायच्या ऐवजी लोक मध्ये मध्ये शिरतात. पण यांचं तसं नाही आहे की मध्ये शिरले आणि हावरं टाकत खाण्यासाठी गेले, कधीच नाही. आणि माणूस असा प्राणी आहे की तो कधी सुधरत नाही. आता बऱ्याच वेळा मी बरेच फेसबुकला पण काही लोकांनी टाकलेलं बघते की रस्त्यावर कुत्र्यांना खायला देऊ नका, त्यांच्यामुळं घाण होते. आता ही घाण कोणाची आहे? तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बघा. मला फक्त हे दाखवायचं की आपण मुक्या प्राण्यांना खायला देतो म्हणून लोक त्रास देतात. तर हा कचरा कोणाचा आहे? आता ह्यांना तर घरं नाही आहेत, दारं नाही आहेत, मग हे तुटलेले फरशीचे तुकडे कोणाचे आहेत? थोडी तरी माणसाला म्हणजे ना समज पाहिजे की बाबा आपण दिलं तरी या लेकरांना मिळणार आहे. पण नाही, लोकांची नीती खूपच, खरंच खूप वाईट झाली. पुण्यात लोकांना मुक्या प्राण्यांना खायला घालतो म्हणून खूप त्रास होतो. तर हे पहा, हा कचरा सुशिक्षित, स्टँडर्ड, चांगल्या उच्चवर्णीय लोकांचा आहे. अजून हा कचरा बघा. ज्या लोकांना खूपच त्रास होतो ना, त्यांनी व्यवस्थित बघा हा कचरा आणि याच्यावरती काहीतरी तोडगाठ काढा. ज्या लोकांना खूपच त्रास होतो बघा नाही का कचरा मुक्या प्राण्यांचा, त्यांनी हा कचरा बघा. पावसामुळे सगळ्यांचेच हाल झालेले आहेत, माणसांचे पण मुक्या प्राण्यांचे पण. त्यामुळं लेकरांना वेळेवर खायला भेटत नाही आहे. आता अगोदर खायला ठेवलेलं आहे बघा, नंतर आवाज दिला आहे, कारण मग खूप त्रास देतात. खाली बघ, खाली बघ, खाली बघ, काय खाली बघ, इकडे ठेवलं आहे, खाली बघ, हे बघ, हे बघ पिलू, खाली ठेवलं आहे, खाली ठेवलं आहे, माझ्याकडनं ये, खाली बघ, इकडे बघ, खाली बघ, हे का झाली सोड. अरे हे काय, इकडे बघ, इकडे बघ, अरे खाली बघ, बघ ना खाली. वेळ आहेस काय तू हायटी? अरे बाबा खाली बघ ना, इकडे सर मागे. तेव्हा हे बघ इकडे, हे काय, हे काय ठेवलंय, हे काय ठेवलंय? अरे हे बघ ना खाली, इकडे बाळा, इथे बघ. तर कुठल्या भाषेत दिसत नाही का? अरे पिलू तू घे खाऊन, जा पटकन, जा पटकन. बापरे, यांना सगळ्यांनाच हे बघा अशी अवस्था झाली. काय बघू देत, पिस आहेत बहुतेक. प्लीज काय करायचं यांना, कसल्या गोळ्या द्यायच्या? याच्यामुळे ना ह्यांचं खाण्याकडं लक्षच नाही आहे बघा. याचं तर अजिबात काहीतरी केलं पाहिजे. प्लीज काय करू, मला प्लीज जर कोणाला माहिती असेल तर मला सांगा. इकडे ये ना पटकन वेड्या, ते तुला खाऊन देणार नाही मग. चल हे घे, हे घे, हे घे, हे पटकन खा, खा खा, खा ना बबुडी, खा पटकन खा. याचं एक असं आहे, कारण चिनू खूप त्रास देतो त्याला. जाते बाबा मी. खा पटकन, खा खा खा, खा पटकन बबडू. काळ्या खाऊ दे ना त्याला. आमची लेकरं बघा तिकडं बसलेली आहे, फुटपाथवर बसलेले आहेत बघा. उन्हामुळे म्हणजे दिसत नाही आहे.
कारण पाऊस येतोय म्हणून सकाळीच आज ठरवलं, आज सकाळीपासूनच द्यायची. बघा आला होते, आले का? हे आहेत मुकेशजी. ओ हो, खाऊ खायचं आहे बबडूला, खाऊ खायचं आहे. हे बघा तिसरा पण आला आमचा हिरो. चला या पटकन, खाऊ खायचं आहे मोटूला. मोटू पावसात भिजल्यामुळे माझा आवाज बघा आणि मला कसं झालं, मी किती आजारी पडले. मोठे मागे सर, मागे सर, सर मागे, इकडे चल ये, घ्या ये, तू ये बाबू, चल ये, चल ये इकडे. हे बघा आमचं, ये लवकर या. काय नाही, हे काम पाऊस येतोय ना, पाऊस येत, अहो पाऊस येतोय ना त्याच्यामुळं मग सकाळी सकाळीच येते ना, काय करणार ना. संध्याकाळी 2 दिवस झालं मी खूप भिजले, म्हणजे आजारीच पडले पूर्ण गारांच्या पावसात. त्या दिवशी पहिला पाऊस आणि गाराचा पाऊस, त्याला काय द्यावा. नाही हे बघा पूर्ण ढकलतोय. खोटं वाटेल तुम्हाला, किती मुके प्राणी. आणि हे बघा चिंगम लावलाय, काहीतरी वाटलं पाहिजे यार लोकांना. चिंगम लावलाय अंगात. धोलू मी चालले आता, तो हिरो बघा तिथे. डोलू मला जाऊ देता, आहे ना, मला जाऊनच देत नाही. किती वेळ झाला.